नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत वांगं आणि फुलगोबीची भाजी. वांगं आणि फुलगोबी स्वच्छ कापून त्यांना मीठ टाकून स्वच्छ धुवून घेऊया. त्यानंतर गॅसच्या करून गॅसवर कढई ठेवूया. कढईमध्ये थोडेसे शेंगदाणे टाकून त्यांना छान असे भाजून घेऊया. भाजून घेतल्यानंतर शेंगदाणे मिक्सरमध्ये टाकून त्यामध्ये कांदा, त्यामध्ये थोडीशी लसूण, त्यानंतर टोमॅटो, त्यानंतर कोथिंबीर, त्यानंतर थोडंसं मीठ आणि त्यानंतर जिरे हे सगळं टाकून मिक्सरमधून काढून घ्यावे. त्यानंतर गॅस चालू करून गॅसवर कढई ठेवून त्यानंतर त्याच्यामध्ये तेल 2 चमचे तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता तेल. त्यानंतर त्याच्यामध्ये जिरे, थोडासा कांदा टाकून त्याला परतून घ्यावे. कांदा लालसर होईपर्यंत त्याला परतावे. त्यानंतर आपण जे वाटून काढलं ते टाकून द्यावे. त्यामध्ये वाटणाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे. तेल सुटलेलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये हळद, लाल तिखट, गरम मसाला, सुहाना मसाला, आपले घरगुती मसाले सगळे टाकावे. त्यानंतर 1 मिनिट फ्राय करून घ्यावे. त्यानंतर गोबी आणि वांगं टाकून घ्यावे. त्यालाही 2 मिनिटं परतून घ्यावे. त्यानंतर पाणी टाकावे. पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर मीठ टाकून कोथिंबीर टाकावे आणि 7 ते 8 मिनिटं भाजी शिजवून घ्यावी झाकण ठेवून. 7 ते 8 मिनिटानंतर आपली भाजी तयार आहे. बघू शकता तुम्ही. थँक्यू.